सोलापूर महानगरपालिका हद्दीत असलेल्या घोंगडे वस्ती परिसरातील मानवेनगर हैनाळकर पट्ट्यातील नागरिकांना ठेकेदारांच्या मनमानीचा सामना करावा लागत असून त्यांना जिवंतपणे नरकयातना भोगाव्या लागत आहेत। हा त्रास गत 3 वर्षांपासून सुरू आहे। महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मानवेनगर हैनाळकर पट्टा येथे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 2021-22 मध्ये 6 लाखांची तरतूद करण्यात आली। याला 2022 मध्ये मंजुरी देण्यात आली। मात्र ठेकेदाराने 3 महिन्यांच्या मुदतीत तर सोडा वर्षाहून अधिक काळ काम सुरू करण्यासाठी लावला। दरम्यान प्रशासनाने त्याला 3 नोटिसा दिल्या। त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली। काम दर्जेदार न करता केवळ उरकण्याचाच फार्स केला। पाईप 9 इंची टाकण्याऐवजी 8 इंची पाईपचा वापर केला। खोली 5 फूट करणे बंधनकारक असताना 3 फूटच खोदाई करून पाईप बुजवले। सर्वात कहर म्हणजे आरसीसी पाईपचा वापर करणे बंधनकारक असताना ठेकेदाराने मात्र चिनी पाईपचा वापर करून आपले हात पिवळे करून घेतले। प्रॉपर्टी चेंबर चक्क रस्त्याच्या मधोमध टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रयत्न केलाय। चुकीची पद्धत, निकृष्ट काम, आराखड्याची अंमलबजावणीही नाही अशा पद्धतीने काम केलेल्या ठेकेदाराला महापालिका प्रशासन पोसत असल्याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची बिले काढण्यात आली आहेत। माजी सभागृह नेते सुरेश पाटील, विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, हेड ऑफिसचे एई रामचंद्र पेंटर, अमृत योजनेचे जेई अविनाश गोडसे, जेई दीपक कुंभार, राहुल कांबळे, बसवराज जमादार, केदार गोटे, अक्षय हुलसुरे यांनी या भागाची पाहणी केली आणि जनतेच्या समस्या जाणून घेतल्या। जनतेने यावेळी अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले। 31 जानेवारीच्या आत संबंधित कामाला सुरुवात करा, अन्यथा महानगरपालिकेत नागरिकांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सुरेश पाटील यांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 3 हैनाळकर पट्टा मानवेनगर या ठिकाणी ड्रेनेज लाईन 8 लाख रुपये आणि पेवर ब्लॉकचे 20 लाख रुपये असं जवळजवळ 28 ते 30 लाख रुपये मंजूर करण्यात आलेलं आहे सन 21-22ला। सदरचं काम वर्क ऑर्डर 2022ला मिळालेला आहे, परंतु 2022 नंतर तो जवळजवळ 1 वर्षभर काम केलं नसल्याने त्याला नोटिसा देऊन महानगरपालिकेनं ते काम करायला लावलं आहे। परंतु काम हा ड्रेनेजचा निकृष्ट दर्जाचा केलेला असून त्यांनी 9 इंची पाईप वापरलं पाहिजे, 8 इंची वापरलं आहे। त्यांनी आरसीसी पाईप वापरलं पाहिजे, चिनी पाईप वापरलं आहे। लांबी खाली खोली 5 फूट पाहिजे, त्यांनी 3 फूट घेतलेला आहे। त्यांनी कॉन्क्रीट रस्ता फोडल्यानंतर कॉन्क्रीट रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मेंटेनन्समधनं आणि आपल्या ह्याच्यामधनं पैसे रक्कम दिलेले आहे वारवाजमधून, तरी तो काम व्यवस्थित केला नाही। त्या कामाला अनेक वेळा 2022मध्ये विभागीय अधिकारी लांबखाने आणि विभागीय अधिकारी वाघमारे यांनी असताना त्यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करून त्यांचे जेई मुंडेवाडे आणि कोणे यांनी कामात हलगर्जीपणा केले, बेजबाबदार वागले। कामाचं पूर्णपणे जसं इस्टिमेट आहे तसं चौकशी न करता काम केले, परंतु काम करत असताना ते काम निकृष्ट दर्जाचं आहे। 8 इंची पाईप घातलेला आहे, चिनी पाईप घातलेला आहे, असं असताना साहेब त्याला बिल अदा करण्यात कसं का आलं आहे? याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी आर्थिक व्यवहार झालेला आहे। त्या आर्थिक व्यवहाराचं चौकशी होण्यासाठी मी गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी तक्रार करून आजपर्यंत ते काम झालं नाही। त्याचवेळी त्या ड्रेनेज लाईनवर फेवर ब्लॉकचं मंजूर असताना प्रयोगचं काम आतापर्यंत 3 वर्ष 31 मार्चला संपणार आहे। 31 मार्चला पैसे संपले तर 20 लाख रुपये व्यपगत किंवा लॅप्स होणार आहेत। त्यासाठी माननीय विभागीय अधिकारी कारंजे साहेब किंवा आपले पोळ मॅडम यांना सर्वांना आम्ही विनंती करूनही आज तग्यात काय उपयोग झाले नाही, परंतु माननीय विभागीय अधिकारी आमचे इबारेताई यांनी त्यांना अहवाल सादर केलेला आहे। त्या अहवाल सादर करून 10 दिवस झालं उपायुक्त पोळ मॅडम यांनी लक्ष दिलं नाही। या घोंगडे वस्ती भागामध्ये मानवेनगर हैनाळकर पट्ट्यात घरोघरी ड्रेनेज लाईन पडलेलं आहे। काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। काम व्यवस्थित झाल्या नसल्याने त्या ठिकाणी रोज ड्रेनेज लाईन भरता ये त्या जेईना येईना आणि झोन अधिकाऱ्यांना माहीत आहे, तरी त्या ठिकाणी अजूनपर्यंत काम करून दिले नाही। परंतु जर काम करून आपण ड्रेनेजचे नवीन लाईन घालून दिलं नाही किंवा 31 मार्चच्या आत फेवर ब्लॉक बसवलं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर किंवा त्या उपायुक्त जर मंजुरी करून त्या मक्तेदाराला दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी महानगरपालिकेत अनेक कामं घेतलेले आहेत। या सोलापूर शहरामधलं जेवढे कामं
अजय कुमार गोडकेच्या नावावर घेतलेलं आहे त्या सर्व कामाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केलं पाहिजे, अन्यथा आम्ही महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करणार.